अंजली दमानी यांनी घेतली अजित पवारांची भेट। 20 ते 25 मिनिटं चर्चा झाल्याची माहिती। मंत्री धनंजय मुंडेंच्या विरोधातील पुरावे सादर। तर आज अजितदादा मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचं आश्वासन दिल्याची दमानी यांची माहिती। भाजपा आमदार सुरेश धस आज मुख्यमंत्र्यांची भेट घेणार। बीड प्रकरणामध्ये उज्ज्वल निकमांच्या नेमणुकीबाबत मुख्यमंत्र्यांकडे करणार पुन्हा एकदा मागणी। कारागृहात वाल्मिक कराडच्या दिमतीला 7 हवालदार। जितेंद्र आव्हाडांचा एक्सपोस्ट करत आरोप। बीड कारागृहामध्ये आरोपी आपोआप कराडच्या जवळ पोहोचतात आणि मग रात्री मस्त मैफिल रंगते। आव्हाडांचे एक्सपोस्ट। बीडमधील 26 पोलीस अधिकारी वाल्मिक कराडच्या मर्जीतले। भूमाता ब्रिगेडच्या प्रमुख तृप्ती देसाईंचा आरोप। या अधिकाऱ्यांची बदली करण्याचीही देसाईंची मागणी। आकाशच्या मर्जीतील लोक फक्त 26 नाही तर 226 असतील। त्यांची यादी गृहमंत्र्यांना देऊ सुरेश धस यांचं वक्तव्य। असे पोलीस दल बीडमध्ये न ठेवण्याचीही मागणी। सरकारने संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी सुरुवातीपासूनच आरोपींना वाचवण्याची जनतेची भावना। रोहित पवारांचे एक्सपोस्ट चर्चेत। संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणाचा पारदर्शक पद्धतीने तपास करावा रोहित पवारांची मागणी। मनोज जरांगेंच्या उपोषणाचा आज 4था दिवस। प्रकृती खालावरील तरी जरांगे आंदोलनावर ठाम। धनंजय देशमुखांची मनोज जरांगेंच्या आंदोलनस्थळाची भेट। धनंजय देशमुख आज जरांगेच्या सामूहिक आमरण उपोषणामध्ये सहभागी होणार असल्याची माहिती। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत आज सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी। महानगरपालिका जिल्हा परिषद निवडणुकांबाबत निर्णय होणार का याकडे लक्ष। आज दुपारी 12 वाजता मंत्रिमंडळाची साप्ताहिक बैठक। मंत्रिमंडळामध्ये कोणते नवीन निर्णय होणार याकडे लक्ष। अजित पवारांच्या राष्ट्रवादीची आज संध्याकाळी महत्त्वपूर्ण बैठक। पालकमंत्री पदाचा वाद। माजी नगरसेवक बाबूराव चांदेरेंनी केलेली मारहाण यावर चर्चेची शक्यता। रस्त्याचं काम सुरू असताना विजय रौंदळ यांनी विकास कामाला विरोध करत कामगारांना मारहाण केल्याचा बाबूराव चांदेरेंचा आरोप। मारहाणीची घटना घडलेल्या ठिकाणी जात बाबूराव चांदेरेंकडून व्हायरल व्हिडिओवरती स्पष्टीकरण। बाबूराव चांदेरे प्रकरणाची दखल राष्ट्रवादीकडून घेण्यात आली असून सर्वसामान्यांवरील दादागिरी खपवून घेतली जाणार नाही। राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते आनंद परांजपेंची प्रतिक्रिया। बाबूराव चांदेरे पुन्हा एकदा वादात। चांदेरेंकडून विजय रौंदळ यांना मारहाण केल्याचा आणखीन एक व्हिडिओ समोर। राजुल पटेल यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर शिवसेना ठाकरे गट आक्रमक। राजुल पटेल यांची शाखा शिवसेना ठाकरे गट ताब्यात घेणार। आमदार आदित्य ठाकरे घेणार मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांची भेट। आज संध्याकाळी मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयामध्ये आदित्य ठाकरे आणि आयुक्तांची बैठक। राज्यामध्ये गुलेनबॅरी सिंड्रोमच्या रुग्णवाढीच्या पार्श्वभूमीवरती केंद्र सरकार अलर्ट मोडवरती। केंद्र सरकारने नेमलं तज्ज्ञांचं 7 सदस्यीय पथक। आता सोलापुरामध्ये जीबीएसचे 2 संशयित रुग्णांचं सॅम्पल महापालिकेच्या आरोग्य विभागाने तातडीने तपासासाठी पाठवलं। कोल्हापूरमध्ये जीबीएस सिंड्रोमचे 2 रुग्ण। दोन्ही रुग्णांवरती कोल्हापूरच्या सीपीआर रुग्णालयामध्ये उपचार सुरू। एक रुग्ण कर्नाटकातील तर दुसरा हुपरीतला आहे। राजकोट किल्ल्यावरच्या छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं काम एप्रिलपर्यंत पूर्ण होणार। सार्वजनिक विभागाच्या वतीने सध्या वेळोवेळी आढावा घेण्याचं काम सुरू। फक्त 3 दिवस साताऱ्यामध्ये वाघनखं पाहता येतील। 31 जानेवारीला वाघनखं नागपूरला रवाना होतील। 4,20,000 लोकांनी अनुभवला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास। प्रतापगडच्या संवर्धनाचं निकृष्ट दर्जाचं सुरू असलेलं काम थांबवलं। मंत्रिमंडळ बैठकीमध्ये संवर्धनाच्या कामासंदर्भात निर्णय घेणार। चुकीचं काम करणाऱ्या ठेकेदाराला चपरा।
महाराष्ट्राने सोयाबीन खरेदीत मिळवला देशात पहिला क्रमांक. प्रमुख 5 राज्यांना मागे टाकत महाराष्ट्र अव्वल स्थानी. राज्यातील 3 लाखाहून अधिक शेतकऱ्यांकडून 7,81,447 मेट्रिक टन सोयाबीन खरेदी. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये मुंबईसाठी ठाकरेंचा स्वबळाचा नारा. राज्यात इतर ठिकाणी महाविकास आघाडी म्हणूनच लढणार, संजय राऊतांचं वक्तव्य. ठाणे महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने उद्धव ठाकरेंनी घेतली ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक. शिंदेंचा बालेकिल्ला काबीज करण्यासाठी ठाकरेंची रणनीती. मुंबई महानगरपालिकेच्या पार्श्वभूमीवर कोणी घोषणा केली असेल तर राष्ट्रवादी ही मुंबई, पुणे, भिवंडी, कल्याण, पुणे, पिंपरी चिंचवडबाबत निर्णय घेईल, महेश तपासेंचं वक्तव्य. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने मुंबई महानगरपालिकेसाठी कंबर कसली. पक्षाच्या वतीने प्रत्येक सोमवारी मुंबई महानगरपालिकेतील एका मुद्द्यावर आंदोलन करण्यात येणार. किरीट सोमय्या आज जालना, परभणी आणि लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर. जन्मपत्र प्रमाणपत्र घोटाळ्यासंदर्भात जिल्हाधिकारी यांची भेट घेणार असल्याची माहिती. उशिरा जन्म नोंदणी अर्ज हे बांगलादेशी रोहिंग्यांचे असल्याचा सोमय्या यांचा आरोप. 2,14,307 अर्जांचे फॉरेन्सिक ऑडिट करण्याची त्यांची मागणी. कोल्हापुरामध्ये बांगलादेशी घुसखोरांविरोधात हिंदुत्ववादी संघटना आक्रमक. सरकारने घुसखोरांना तातडीने हाकलून द्यावं, कोल्हापुरातील हिंदुत्ववादी संघटनांची मागणी. नवी मुंबई पोलीस दलाची यशस्वी कामगिरी. वर्षभरामध्ये पोलिसांनी 200 बांगलादेशींना अटक केली. गुन्हे उघडकीस आणण्यात 3% प्रमाणामध्ये वाढ. शिवसेनेच्या डहाणू तालुका समन्वयक अशोक धोडी अपहरण प्रकरणी त्यांचे बंधू आणि 2 जणांविरोधात गुन्हा दाखल. रत्नागिरी शहराजवळच्या मिरकरवाडा बंदरातील अतिक्रमण हटाओ मोहिमेचा आज दुसरा दिवस. नागरिकांकडून कोणतीही आडकाठी नाही. महात्मा फुले वाडा आणि सावित्रीबाई फुले स्मारकाच्या विस्तारीकरणाच्या कामाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रशासकीय मान्यता. 200 कोटींच्या निधीला मंजुरी दिली. मुंबई महानगरातील पाणी प्रश्न सोडवण्यासाठी मुख्यमंत्र्यांची पार पडली महत्वाची बैठक. शाई नदी प्रकल्पाचं काम सुरू करण्याची गती देण्याचे मुख्यमंत्र्यांचे बैठकीत निर्देश. गडचिरोलीतून मलेरिया हद्दपार करण्यासाठी विशेष कृती दल स्थापन करण्याचे मुख्यमंत्र्यांकडून आदेश. डॉक्टर अभय बंग यांच्या अध्यक्षतेखाली 9 सदस्यांचं कृती दल स्थापन. मराठी भाषा भवन बांधण्यासाठी कोस्टल झोन मॅनेजमेंट अथॉरिटीजकडून राज्य सरकारला परवानगी. पीडब्ल्यूडीचे अधीक्षक अभियंता व्ही बढे यांची माहिती. पुढच्या 5 वर्षांमध्ये 25,000 स्वमालकीच्या एसटी बसेस घेण्यास अर्थमंत्र्यांची मंजुरी. परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांची माहिती. मुंबई मेट्रो 8 मार्गिकेला पीपीपी तत्वावरती करण्यास मंजुरी. मुंबई मेट्रो 8 द्वारे मुंबई विमानतळ आणि नवी मुंबई विमानतळाला जोडलं जाणार. सार्वजनिक खासगी भागीदारी तत्वावरती मंजुरी देण्याचा निर्णय. कर्नाक पुलाचा गर्डर बसवण्याचं काम अजूनही पूर्ण नाही. मुंबईकरांना आज सुद्धा सोसावा लागणाऱ्या मेगा ब्लॉकचा त्रास. संध्याकाळी 4 वाजेपर्यंत मेगा ब्लॉक असेल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.